Hello everyone. We already started second topic from your syllabus out of 9 topics. Okay. The chapter number 2 is nutrition and health. Okay. In that we cover the introduction of nutrition, definition of nutrition, classification of food. Okay. What do we mean by nutrient? Um, we get the information about proteins, functions of proteins. Okay. What do you mean by fat? Okay. What is the ratio of fat with the oils, functions of fats? Okay. Then we learn about the carbohydrates. Okay. What are the sources of carbohydrates? Okay. Dietary fiber means what? Okay. uh, I think we cover the part of classification of vitamins. Okay, let's learn this particular classification of vitamins one by one. Okay, firstly we are going to cover the fat soluble vitamins. uh, First, what do you mean by the word vitamins? Okay, this is the definition of your vitamins. Vitamins are a class of organic compounds characterized as essential nutrients. Okay, they are required by the body in very small amounts. Okay, vitamins, they fall in the category of micronutrients. Okay, micronutrient मध्ये vitamins classification होतं. Okay, vitamins are divided into two groups: fat soluble vitamins, okay, A, D, E, K, and water soluble vitamins, vitamins of the B group and vitamin C. हे मी लास्ट स्लाइड मध्ये तुम्हाला मी डिटेल्स मध्ये त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ओके, हे ब्रॅकेट मधली नावं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कारण राईट द और एक्सप्लेन रेटिनॉल ॲज अ विटॅमिन्स. ओके, असं एक क्वेश्चन येऊ शकतं, किंवा राईट नोट ऑन बायोटिन, ओके, ऑफ विटॅमिन बी कॉम्प्लेक्सेस, असं एक क्वेश्चन येऊ शकतं. म्हणून तुम्ही हे ब्रॅकेट मधले केमिकल नेम लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आपण विटॅमिन ए बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. ओके, रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन ए काय? कॅरेट्स. इथं मी त्याचा फोटोग्राफ दाखवलेला बघा. Vitamin A covers both a pre-formed vitamin retinol and provitamin, okay, beta carotene, some of the which is converted into retinol in the intestinal mucosa. The international unit that is called as IU of vitamin A is equivalent to 0.2 microgram of retinol. Okay, richest source काय आपलं vitamin A चा? Eggs आहेत, okay, carrots आहेत, okay, milk आहे, त्याच्यानंतर cereals आहेत. Okay, ठीक आहे. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, हे सगळे काय विटॅमिनचे सोर्सेस आहेत. ओके, त्या हे सगळे सोर्स वापरून आपण विटॅमिन ए घेऊ शकतो बॉडीमध्ये. फंक्शन्स ऑफ विटॅमिन ए बघा. इट इज इनडिस्पेन्सिबल ऑफ फॉर नॉर्मल विजन. ओके, डिस्पेन्सिबल मीन्स वॉट, पण मायक्रो युनिट्स मध्ये आपण शक्यतो मेजर करून घेऊ शकत नाही. ओके, इट कंट्रीब्युट्स टू द प्रोडक्शन ऑफ रेटिनल पिगमेंट्स विच आर नीडेड फॉर विजन लाईट्स. ओके, रेटिनल पिगमेंट्स म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसण्यासाठी म्हणून विटॅमिन ए हे सोर्सेस खूप गरजेचे असतात. ओके, इट इज नेसेसरी फॉर मेंटेनिंग द इंटिग्रिटी अँड द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ ग्लँड्युलर अँड एपिथेलियल टिश्यूज विच लाइन्स इंटेस्टाइनल, रेस्पिरेटरी अँड युरिनरी ट्रॅक्ट्स एज वेल एज इन द स्किन अँड आईज. ओके, हे इंटिग्रिटी मेंटेन करतात, म्हणजे नॉर्मल फंक्शन होण्यासाठी हे विटॅमिन ए खूप महत्वाचं आहे. ओके, इट सपोर्ट्स ग्रोथ, स्पेशली स्केलेटल ग्रोथ. ओके, स्केलेटल मसल ग्रोथ होण्यासाठी सुद्धा विटॅमिन ए खूप खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज अँटी इंटेन्सिव्ह. ओके, अँटी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणून ऍक्ट होतो. इट विल प्रोटेक्ट अगेन्स्ट सम इफेक्ट. अँटी इंटेन्सिव्ह म्हणजे काय? प्रोटेक्टिव्ह एजंट असल्यासारखं आहे. इट विल प्रोटेक्ट अगेन्स्ट सम इपिथेलियल कॅन्सर सच एज ब्रॉन्कायलल कॅन्सर्स. ओके, ब्रॉन्कियल कॅन्सर होऊ नये म्हणून सुद्धा आपण विटॅमिन ए कंझ्युम केलं पाहिजे बॉडीमध्ये. डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए बघा. जर बॉडीमध्ये विटॅमिन ए कंटेंट किंवा फूड मटेरियल जर कमी असेल बॉडीमध्ये, तर काय डिसीज होऊ शकतात बघा. द साइन ऑफ विटॅमिन ए डिफिशियन्सी आर प्रीडॉमिनंटली ऑक्युलर. दे आर नाईट ब्लाइंडनेस. शक्यतो डोळ्यांचे आजार हे विटॅमिन ए नसल्यामुळे होतात. ओके, नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय? A person is unable to see in dim light is nothing but the night blindness. त्याला आपण रात आंधळेपणा असेही म्हणतो. नेक्स्ट आहे कंजक्टिव्हल झेरोसिस, मीन्स ऑल्सो ड्रायनेस ऑफ आईज. ओके,
डोळे ड्राय होणे, ओके, कोरडे पडणे, बिटॉट स्पॉट, ओके, कॉर्नियल झेरॉसिस अँड केराटोमेलेसिया, केराटिन पिगमेंट नसल्यामुळे आपल्याला केराटोमेलेसिया होऊ शकतं. हे डिफिशियन्सी डिसीजेस आहेत. ओके, एक्झाम मध्ये तुम्हाला राईट विटॅमिन ए विथ देअर डिफिशियन्सी डिसीजेस असं क्वेश्चन येऊ शकतं. ओके, नेक्स्ट विटॅमिन डी. The nutritionally important forms of vitamin D in man are calciferol and cholecalciferol. Okay, हे chemical names आहेत. The nutritionally important forms of vitamin D. Okay, कळतं, हे हाडं मजबूत होण्यासाठी म्हणून खूप महत्वाचं आहे विटॅमिन डी. ओके, फंक्शन्स ऑफ विटॅमिन डी अँड इट्स मेटाबोलाइट्स. इंटेस्टाइन मध्ये बघा, इट प्रमोट्स इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. शक्य मी काय केलं इथं मुद्दा म्हणून विटॅमिन डी चं फंक्शन क्लासिफाय करत असताना त्या बॉडी ऑर्गन वरून तुम्हाला मी क्लासिफाय करून दिलेलं आहे इकडे. ओके, विटॅमिन डी चा रोल काय बघा इन टर्म्स ऑफ बोन्स. इट स्टिम्युलेट्स नॉर्मल मिनरलायझेशन, एन्हान्सेस बोन रिअब्सॉर्प्शन अँड अफेक्ट्स कोलॅजिन मॅच्युरेशन. ओके, हे बोनचे फंक्शन्स आहेत. ओके, इन टर्म्स ऑफ विटॅमिन डी मिनरलायझेशन वाढू शकतं तुमच्या बॉडीच्या बोन्स मधलं. ओके, रिअब्सॉर्प्शन लेवल सुद्धा वाढू शकतं. किडनीचं फंक्शन मध्ये बघा विटॅमिन डी चा रोल काय. इट इन्क्रीजेस ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन ऑफ फॉस्फेट्स. ओके, नेक्स्ट पार्ट आहे तुमचा विटॅमिन डी चा डिफिशियन्सी डिसीजेस. ओके, विटॅमिन डी जर बॉडी मध्ये नसेल तर काय होऊ शकतं बघा. ओके, हा नॉर्मल आपलं बोन फंक्शन आहे. ऑस्टिओमॅलेसिया जर झालं तर काय होऊ शकतं बघा. इकडे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. ओके, ऑस्टिओमॅलेसिया झालं तर काय होऊ शकतं बघा. इथे बोन्स कसं आहे बघा, इथं फॉर्मेशन चांगलं आहे त्याचं. ऑस्टिओमॅलेसिया म्हणजे काय, सॉफ्टनिंग ऑफ युअर बोन्स इज नथिंग बट द ऑस्टिओमॅलेसिया. सॉफ्टनिंग पडतात, सॉफ्ट पडत जातं तुमचा हा बोन्स. ओके, त्याला आपण शक्यतो मांडीचा बोन सुद्धा म्हणतो. ओके, हिप रिजनचा. ओके, ऑस्टिओमॅलेसिया हा नॉर्मल आहे. ओके, हा नॉर्मल आपलं ग्रोथ होत असताना विटॅमिन डी जर बॉडीमध्ये असेल तर हा पर्टिक्युलर जो बोन आहे तो असं दिसतो. जर विटॅमिन डी जर कमतरता असेल बॉडीमध्ये तर असे दिसायला लागतं, म्हणजे इंटरनली त्या हाडांची झीज होत जाते. ओके, कळतं. आता इकडे बघूया आपण रिकेट्स, नॉर्मल अँड स्किन. ओके, नॉर्मल पर्सनचे पाय असं दिसतात. रिकेट्स जर झाले, ओके, हे शक्यतो लहान मुलांमध्ये हे डिसीज होतात रिकेट्स. डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी लीड्स टू रिकेट्स अँड ऑस्टिओमॅलेसिया. ओके, चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 5, ओके, दॅट कॉजेस रिकेट्स. ओके, आणि ऑस्टिओमॅलेसिया म्हणजे काय, सॉफ्टनिंग ऑफ युअर बोन्स इज नथिंग बट द ऑस्टिओमॅलेसिया. ऑस्टिओ या शब्दाचा अर्थ काय, बोन्स. मॅलासिया मीन्स व्हॉट, मसल्स. ओके, बोन मसल्स वीक होणे किंवा त्याच्या याच्यामध्ये छोटे छोटे छिद्र पडत जाणे. ओके, त्याला आपण काय म्हणायचं, ऑस्टिओमॅलेसिया. ओके, राईट द डिफिशियन्सी डिसीजेस ऑफ विटॅमिन डी. असं जर क्वेश्चन विचारलं तर हे तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट थायमिन. थायमिन इज नथिंग बट द, आता हे झाले आपले विटॅमिन फॉर फॅट सोल्युबल. ओके, आपण आता वॉटर सोल्युबलचे बघूया. Thiamine, vitamin B1 is a water soluble vitamin. It is essential for the utilization of carbohydrates. Thiamine pyrophosphate TPP, the coenzyme of carboxylase, plays a part in activating transkylose, an enzyme involved in the direct oxidative pathway of glucose. Okay, it's a pathway of your glucose derivatives. Okay, thiamine. Thiamine is also called as what? Vitamin B1. Okay, deficiency diseases of the thiamine बघा, जर बॉडी मध्ये B1 विटॅमिन जर कमी असेल तर काय होऊ शकतं. The two principal deficiency of diseases are beriberi and Vrenick's encephalopathy. त्याला आपण W encephalopathy असंही म्हणू शकतो. दोन टाईपचे डिसीज होऊ शकतात, एक बेरीबेरी अँड Vrenick's encephalopathy. ओके, राईट द डिफिशियन्सी डिसीजेस ऑफ थायमिन और विटॅमिन B1 असं जर क्वेश्चन आलं तर हे दोन डिसीजचे नाव तुम्हाला लिहायचे, बेरीबेरी अँड W encephalopathy. Okay, beriberi may occur in 3 main forms: peripheral neuritis, cardiac beriberi. Okay, infantile
very infantile, very seen in infants between 2 to 4 months of life. Okay, the affected baby is usually breastfed by a thiamine deficient mother. Okay, thiamine deficient mother कडून हे फूड मटेरियल जात असतं त्या पर्टिक्युलर बेबीला within 2 to 4 months of his early life. Okay, who commonly shows signs of peripheral neuropathy. W encephalopathy is characterized by ophthalmoplegia, polyneuritis, ataxia and mental deteriorations. ओके, हे काही डिफिशियन्सी डिसीजचे नाव आहे. ते डिसीजचे नाव तुम्ही हे लक्षात ठेवा हे खालचे सगळे. ओके, नेक्स्ट पार्ट आहे विटॅमिन B6. ओके, इज ऑल्सो कॉल्ड एज pyridoxine. ओके, exist in 3 forms: pyridoxine, pyridoxal and pyridoxamine. Okay, it plays an important role in the metabolism of amino acids, fats and carbohydrates. Okay, the requirement of adult vary directly with protein intake. ओके, सगळ्यांचं कॅपॅसिटी, फूड इंटेक कॅपॅसिटी वेगवेगळं असतं, म्हणून तुम्हाला याच्यामधलं फिक्स रिक्वायरमेंट सांगणं थोडंसं मुश्किल आहे. ओके, तरी पण adults may need 2 milligram per day during pregnancy and lactation. Pregnancy condition of a particular mother or a particular woman. Okay, and lactation means what? Breastfeeding techniques. Okay, breastfeeding करत असताना 2.5 मिलीग्राम पर डे इतकं क्वांटिटी लागतं. ओके, प्रेग्नेन्सी मध्ये आणि फीडिंग करत असताना सुद्धा. ओके, बॅलन्स डाएट usually contains pyridoxine. thereof deficiency is rare. ओके, शक्यतो हे आपण सगळे मटेरियल जे आहे आपण डे टू डे लाईफ मध्ये आपण खात असतो. हे मीठ आहे, बनाना आहे, हे तुमचे एग्स आहेत. ओके, हे काही पल्सेस डाळी आहेत. ओके, हे काही कॅरेट्स आहेत, हे फिश आहे. ओके, आपण शक्यतो खात असतो. ओके, विटॅमिन B12. Vitamin B12 is a complex organometallic compound with a cobalt atom. The preparation which is therapeutically used in cyanocobalamin. Vitamin B12 cooperates with folate in the synthesis of DNA. Okay, DNA means what? Deoxyribose nucleic acids. Okay, vitamin B12 has a separate biochemical role unrelated to folate in synthesis of fatty acids in myelin. Okay, myelin pigmentation होत असताना याचा सिंथेसिसचा रोल आहे. ओके, याचे काही विटॅमिन B12 याचे जे मी इथे पिक्चर दिलेले आहेत ऍक्च्युअल हे काय ते सोर्सेस आहेत. ओके, त्या पिक्चरच्या फोटोग्राफ्स वरून तुम्ही नावं नोट्स मध्ये लिहू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे विटॅमिन B12 deficiency disease. बघा, vitamin B12 deficiency is associated with the megaloblastic anemia. Okay, anemia होतं म्हणजे काय होतं? Degradation or formation of your less amount of RBC cells. Okay, is nothing but the anemia. Okay, RBC count जर बॉडी मध्ये ब्लड मध्ये जर कमी असेल तर त्याला आपण अॅनिमिया असं म्हणतो. Dietary deficiency of vitamin B12 may arise the subject who are strict vegetarians and eat no animal product. Okay, vitamin B12 deficiency कोणाला येऊ शकतं? जे strictly pure शुद्ध शाकाहारी लोक आहेत त्यांना. Okay, at the present time there is little evidence that vitamin B12 deficiency anemia represents an important public health problem. नेक्स्ट पार्ट बघूया आपण विटॅमिन सी चा. ओके, ह्या कोरोना पिरियड मध्ये आपण शक्यतो विटॅमिन सी खूप घेतलेलं आहे. ओके, विटॅमिन सी ascorbic acid is a water soluble vitamin. It is the most sensitive of all vitamins to heat. Okay, man, monkey and guinea pig are here perhaps the only species known to require vitamin C in their diet. Okay, आपण हे शक्यतो घेत असतो. Vitamin C has an important role to play in tissues oxidation. It is needed for the formation of collagen fibers, which accounts for 25% of total body protein. Okay, total body protein मध्ये 25% याचा विटॅमिन सी चा रोल असतो. ओके, राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला बघूया. थँक्यू.